आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जिथे गाव तिथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची बस आता 77 वर्षाची झाली आहे। सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर व सुरक्षित प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस होय। देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ अशी एसटी महामंडळाची ख्याती आहे। सर्वसामान्य प्रवाशांचा एसटी बसचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। सध्या रेल्वे, मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। परंतु सर्वसामान्यांची लालपरी कुठे आहे, कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती। मात्र आता एसटीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे। एसटी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे घर बसल्या मिळणार आहे। प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एसटी बसने प्रवास करायचा आहे त्या एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे। त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिकवर कळणार आहे। त्यामुळे आपली एसटी बस कधी येणार म्हणून तासनतास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे। अनेकदा प्रवाशांना बससाठी तासनतास ताटकळत बसावे लागते। मात्र आता तुमच्या एसटी बसचा मार्ग, वेळ, थांब्याचे ठिकाण, गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती घर बसल्या मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे। महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एसटीच्या ॲपवर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजे तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी किंवा बस स्टँडवर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन व्हीटीएस प्रणालीमुळे पाहायला मिळणार आहे। यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे। जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।